नमस्कार, मी पंजाब डक आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा असं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या. कारण की राज्यामध्ये परत मार्च एंड म्हणजे 30 मार्च, 31 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या 4 दिवसामध्ये परत एकदा अवकाळीचं सावट राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी विदर्भ मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर हे पाऊस मग आता जसा वारं पाऊस पडला तसंच त्याच्यामध्ये वारं राहणार आहे, पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील राहणार आहे. म्हणून विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा. 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च, 25 मार्च ते 30 मार्चपर्यंत मोठी धक्कादायक आता पावसाबद्दलची माहिती समोर आलेली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे 22 मार्च ते 30 मार्च व 5 एप्रिलपर्यंत मोठी भयानक अशी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता जर तुमचा गहू, हरभरा किंवा ज्वारी ही पिके काढायची बाकी असतील तर लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुमच्या पिकांमध्ये काहीच नुकसान होणार नाही व तुम्हाला या पिकांमध्ये मोठी नुकसानापासून तुमची हानी टळेल. आताच वादळी वाऱ्यासह गारपिटीमध्ये बहुतांश भागामध्ये मोठी हवामानामध्ये बदल झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. हवामानामध्ये ही बदल होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की आमच्याही भागात पाऊस पडणार का. त्याबद्दलची आपण सखोल आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट बघायला मिळेल. यामध्ये बघा, मराठवाड्यातील काही बहुतांश भागामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये बघा, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी लक्ष देऊन आता व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भागातील महत्त्वपूर्ण पावसाचा आढावा आपल्याला घेता येईल. यामध्ये बघा, बहुतांश मराठवाड्यातील भागामध्ये विजांच्या कडकडासह महत्त्वपूर्ण असा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टी भागातही मोठ्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये बघितलं तर मध्यम व हलक्या स्वरूपाचाही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा, विदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर विदर्भामध्ये ही मोठी आणि महत्त्वपूर्ण पावसाची लाट ही पाहायला मिळणार आहे. आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल येईल. धन्यवाद.